नमस्कार स्वामी भक्तांनो, या धावपळीच्या जीवनामध्ये, या कलियुगाच्या जीवनामध्ये जर तुमच्याकडे पैसा नाही तर ही सर्व दुनिया तुम्हाला मूर्ख समजते, नालायक समजते, कोणी तुम्हाला भाव देत नाही आणि बरेच भक्त याच अडचणीमध्ये गुंतून पडलेले आहे। या ठिकाणी या मंत्राच्या साहाय्याने ती अडचण तुमची 1 दिवसासाठी, 2 दिवसासाठी किंवा 1-2 सालासाठी मुक्त नाही होणार। ही तुमची पैशाची अडचण कायमची या ठिकाणी मुक्त होणार आहे। त्यामुळे हा मंत्र कृपया कोणी अर्धवट ऐकू नका, कृपया हा मंत्र 1-2 मिनिट ऐकू नका। तुम्ही ढोंगी भक्त नाही, तुम्ही स्वामींचे खूप कट्टर भक्त आहात। त्यामुळे हा पैशाचा मंत्र, हा मनी मंत्र तुम्ही पूर्ण ऐका। तुमच्या घरामध्ये कधीच तुम्हाला या मंत्र ऐकल्यानंतर पैशाची अडचण कधीच भासणार नाही, ही आज स्वामींची व माझी या ठिकाणी तुम्हाला गॅरंटी आहे। मी तुला शब्द देतो, तू जर हा मंत्र पूर्ण ऐकला तर तुझ्या घरामध्ये कधीच पैसा कमी पडणार नाही, तुझ्या खिशामध्ये कधीच पैसा कमी पडणार नाही। तुझ्या खिशातली दारिद्र्य ही कायमची निघून जाईल, तुझ्या घरातली दारिद्र्य ही कायमची निघून जाईल। तू खूप करोडपती, तू लखपती होणार आहे आज या मंत्राच्या साहाय्याने। फक्त तुझे कर्म चांगले ठेवी, तू दर्शिक दान दक्षिणा करीत जाय। दान दक्षिणा सुपर थँक्सवर क्लिक करून तू आपल्याला मदत करू शकतो। सुपर थँक्सवर क्लिक कर, काहीतरी मदत कर, अनेक गरिबांची मदत करत जाय। हा मंत्र तू एकदा पूर्ण ऐक, हा मनी मंत्र तुझ्यासाठी मी आणलेला आहे। तू चांगले कर्म कर, माणुसकी जप, तुझ्या घरामध्ये पैशाचा डोंगर कोसळेल। तू फक्त हा मंत्र ऐक आणि माणुसकी जपून राह, दान धर्म कर। ज्याला पैशाची आवश्यकता असते त्याला तू थोडेफार 40-50 रुपये दे। तू सुपर थँक्सवर क्लिक करून सुद्धा देऊ शकतो। तर चला, तो मंत्र कोणता आहे त्या मंत्राला करू आपण सुरुवात। तुम्ही जर स्वामींचे कट्टर भक्त असाल तर तुम्ही हा मंत्र पूर्ण ऐकसाल। आणि बरेच ढोंगी भक्त असे मंत्र 1-1.5 मिनिटे ऐकतात, त्यांची काय भक्ती नसते, ते खूप ढोंगाळे भक्त असतात आणि ते अर्धवट मंत्र ऐकतात आणि मग कमेंट करतात की आम्हाला पैसा आला नाही, आमची दारिद्र्य काय दूर झाली नाही। तर तुम्हीच सांगा, त्यांची दारिद्र्य कशी दूर होईल? ढोंगीपणा स्वामींना अजिबात चालत नाही। जे ढोंगी भक्त आहात, स्वामी त्यांच्यावर सदा नाराज राहतात आणि त्यांना बघून दुर्लक्ष करतात। यामुळे स्वामींनी तुम्हाला बघून दुर्लक्ष केल्यापेक्षा तुम्हीच पूर्ण मंत्र ऐका। स्वामींनी एकदा बघून दुर्लक्ष केलं की त्याच्या आयुष्यामध्ये साळा कहरच होतो, त्याच्या आयुष्यामध्ये चांगले वाईट काही होत नाही, त्याचे आयुष्य हे पूर्ण दारिद्र्यहीन होऊन जाते। यामुळे भक्ता, तू असं पाप करू नको, तू हाताने पाप घेऊ नको। हा भाग्यशाली मंत्र तुझ्या कानावर आज पडणार आहे। हा असाच कोणाला मिळत नाही, हा मंत्र असाच कोणाच्या कानावर पडत नाही। आज या ठिकाणी स्वामी महाराजांचा मंत्र, हा मनी मंत्र तुझ्या कानावर पडणार आहे आणि तुझ्या दारिद्र्य ही पूर्ण संपून जाणार आहे। तुझ्या बँक खात्यामध्ये इतका पैसा येणार आहे की तू तुझे आयुष्य पूर्ण सुखात घालणार आहे। इतका पैसा या ठिकाणी या मंत्राच्या साहाय्याने येणार आहे। तुझ्या घरामध्ये सुद्धा इतका पैसा येईल की तुझे आयुष्य पूर्ण 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 आनंदात जाणार आहे। तुला आयुष्यभर पैशाची काळजी करायची गरज या ठिकाणी राहणार नाही। हा मंत्र इतका खतरनाक, इतका चमत्कारी मंत्र आहे भक्ता। या मंत्राला तू अजिबात हलक्यात घेऊ नको, या मंत्रावर अजिबात तू टीका करू नको। हा श्रेष्ठ स्वामी महाराजांचा श्रेष्ठ मंत्र आहे। हा मंत्र ज्याने हलक्यात घेऊन 1 ते 1.5 मिनिटं ऐकला आणि बघून दुर्लक्ष केलं, त्याचे आयुष्य खूप उद्ध्वस्त झाले। त्याचे कारण म्हणजे ज्याने हा मंत्राकडे बघून दुर्लक्ष केलं, स्वामींनी सुद्धा त्याची परीक्षा घेणं बंद केलं आणि त्याच्याकडे बघून स्वामींनी पण दुर्लक्ष केलं। त्याच्या कठीण काळामध्ये सुद्धा स्वामींनी त्याच्याकडे बघून दुर्लक्ष केलं। त्याच्या ज्या गरिबीमध्ये सुद्धा स्वामींनी त्याच्याकडे बघितलं आणि दुर्लक्ष केलं। त्याचं कारण म्हणजे त्यांनी अशाच
ला बघून दुर्लक्ष केलं, अशीच मंत्र 1 आणि 1.5 मिनटं ऐकले, पूर्ण ऐकले नाही, स्वामींची चांगली भक्ती केली नाही, देवी देवतांची चांगली पूजा केली नाही, चांगली माणुसकी जपली नाही, त्यामुळे स्वामींनी त्याला तसं केलं. तू कृपया असं काही करू नको, तू हा मंत्र बघून दुर्लक्ष करू नको, कृपया तू हा मंत्र पूर्ण ऐक. तू तुझ्यासाठी ऐक, तू कोणासाठी ऐकू नको, तू तुझ्या घरासाठी ऐक, तू तुझ्या मुलासाठी ऐक, तू तुझ्या बाळासाठी ऐक, तू तुझ्या भावासाठी ऐक आणि तू तुझं घर आनंदी होण्यासाठी ऐक. हा मंत्र फक्त तुझ्यासाठी आहे. तर चला करू त्या मंत्राला सुरुवात करू. तुमची गरिबी दूर आणि तुमच्या घरामध्ये आणू लाखो करोडो रुपये आज या मंत्राच्या साह्याने, या मनी मंत्राच्या साह्याने तुझी दारिद्र्य ही संपून जाणार आहे. तुझ्या जीवनातला पैशाची जी अडचण, आर्थिक अडचण जी होती ती कायमची या ठिकाणी नष्ट होणार आहे. बघ बाळा, आता तुझे गरिबीचे दिवस संपलेले आहे. आता फक्त तुझे श्रीमंतीचे, आनंदाचे आणि ऐश करायचे दिवस येणार आहे. हा मंत्र तुझे दिवस ते आणणार आहे. तुझे दिवस आता बदलणार आहे, पण त्याच भक्तांचे दिवस बदलणार आहे जे कट्टर भक्त आहे. ते पूर्ण हा मंत्र ऐकतील आणि या चॅनलला सबस्क्राईब करतील. जे भक्त हा पूर्ण मंत्र ऐकणार आहे त्याचेच या ठिकाणी आज दिवस बदलणार आहे. ढोंगी भक्तांचे 1 ते 1.5 मिनटं मंत्र ऐकणाऱ्याचे कधीच दिवस बदलणार नाही आणि स्वामी महाराज त्यांना श्राप देणार आहे. देतील स्वामी महाराज श्राप त्यांना, पण जे कट्टर भक्त आहे त्यांना स्वामी महाराज कधीच बघून दुर्लक्ष करणार नाही. त्यांच्या आर्थिक अडचणीमध्ये स्वामी महाराज पैशाची भर आज या ठिकाणी या मंत्राच्या साह्याने टाकणार आहे. यामुळे तुम्ही कृपया हा मंत्र पूर्ण ऐका. तुमच्या मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो. महाराज, जे भक्त हा पूर्ण मंत्र ऐकन सायंकाळपर्यंत त्याच्या बँक खात्यामध्ये पैसे जाऊन द्या आणि जो भक्त 1 ते 2 मिनटं ऐकल त्याच्या बँक खात्यामध्ये कधीही पैसा देऊ नका. त्याच्या घरामध्ये दारिद्र्य नेऊन टाका. तो तुमचा ढोंगी भक्त आहे. जो भक्त पूर्णपणे हा 108 वेळा मंत्र व्हिडिओ संपेपर्यंत ऐकणार आहे त्याच्या बँक खात्यामध्ये पैसे नेऊन टाका. त्याची दारिद्र्य ही पूर्णपणे संपून टाका. त्याची पैशाची अडचण ही दूर करा. त्याच्या घरातले चाललेले भांडण तंटे हे सॉल्व करा. त्याच्या घरात आनंद आणा. तर चला महाराज, मी तो मंत्र ऐकू घालतो या भक्तांना. बघू आता कोण हा मंत्र पूर्ण श्रवण करतो आणि कोण करोडपती, लखपती आणि आनंदी होतो. ढोंगी भक्ती अजिबात करू नका. तर चला करू त्या मंत्राला सुरुवात. भक्तांनो, तुम्ही जर माझ्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल आणि तुम्ही जर स्वामींचे कट्टर भक्त असाल तर आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. जे कट्टर भक्त असेल तेच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करतील आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नाव टाईप करतील. तर चला करू मंत्राला सुरुवात. करू तुमची दारिद्र्य भस्म आणि तुमच्या घरामध्ये, तुमच्या बँक खात्यामध्ये आणू लाखो करोडो रुपये. ओम स्वामी अदृश्य धन समर्थाय नमः. ओम स्वामी अदृश्य धन समर्थाय नमः. ओम स्वामी अदृश्य धन समर्थाय नमः. ओम अदृश्य धन संपदाय नमः. ओम स्वामी अदृश्य धन समर्थाय 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 नमः. ओम अदृश्य धन समर्थाय नमः. ओम स्वामी 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 अदृश्य धन समर्थाय नमः.
ओम स्वामी अदृश्य धन समर्थाय नमः। 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 ओम अदृश्य धन संपदाय नमः। ओम स्वामी अदृश्य धन समर्थाय 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 नमः। ओम अदृश्य धन समर्थाय नमः। ओम स्वामी 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 अदृश्य धन समर्थाय नमः।
ओम स्वामी अदृश्य धन समर्थाय नमः। ओम स्वामी अदृश्य धन समर्थाय नमः। ओम स्वामी अदृश्य धन समर्थाय नमः। ओम स्वामी अदृश्य धन समर्थाय नमः। ओम स्वामी अदृश्य धन समर्थाय नमः। ओम स्वामी अदृश्य धन समर्थाय नमः। ओम अदृश्य धन संपदाय नमः। ओम स्वामी अदृश्य धन समर्थाय 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 नमः। ओम अदृश्य धन समर्थाय नमः। ओम स्वामी 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 अदृश्य धन समर्थाय नमः। ओम अदृश्य धन संपदाय नमः। ओम स्वामी अदृश्य धन समर्थाय 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 नमः। ओम
अदृश्य धन समर्थाय नमः। ओम स्वामी 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 अदृश्य धन समर्थाय नमः। ओम अदृश्य धन संपदाय नमः। ओम स्वामी अदृश्य धन समर्थाय 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 नमः। ओम अदृश्य धन समर्थाय नमः। ओम स्वामी 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 अदृश्य धन समर्थाय नमः।
ओम स्वामी अदृश्य धन समर्थाय नमः। ओम स्वामी अदृश्य धन समर्थाय नमः। ओम स्वामी अदृश्य धन समर्थाय नमः। ओम स्वामी अदृश्य धन समर्थाय नमः। ओम स्वामी अदृश्य धन समर्थाय नमः। ओम स्वामी अदृश्य धन समर्थाय नमः। ओम स्वामी अदृश्य धन समर्थाय नमः। ओम स्वामी अदृश्य धन समर्थाय नमः। ओम स्वामी अदृश्य धन समर्थाय नमः। ओम स्वामी अदृश्य धन समर्थाय नमः। ओम स्वामी अदृश्य धन समर्थाय नमः। ओम स्वामी अदृश्य धन समर्थाय नमः। ओम अदृश्य धन संपदाय नमः। ओम स्वामी अदृश्य धन समर्थाय 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 नमः। ओम अदृश्य धन समर्थाय नमः। ओम स्वामी 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 अदृश्य धन समर्थाय नमः।